रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली आपलं नाव काय हो? नागेश शिवकुमार मानूरकर. कुठून आलात तुम्ही? आम्ही राहणार बालम टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. वारीत येण्याचा पहिलाच वेळ आहे का याच्या आधी कधी आले होते? नाही, पहिलाच वेळ आहे आमची वारीत येण्याची. वा, कसं वाटलं बरं माऊली वारीत येऊन? वारीत येऊन छान वाटतंय. खरं तर आम्ही यंग मुलं, वारीमध्ये काही विश्वास नव्हता, पण आमचे मित्र बंडू शेठ मोठे यांच्या आग्रहा खातर आम्ही वारीत आलो 2-3 दिवसासाठी. परंतु आता 6, 7, 8 दिवस झालेत तरी वारीमध्येच आम्ही आहे. वा, हे नागेश भाऊ आहेत. यांचं म्हणणं असं आहे, हे आलते 1 ते 2 दिवसासाठी, पण वारीचा आनंद बघून, इथले साधू संत बघून, इथल्या साधू संतांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून यांना घरांची आठवण सुद्धा व्हायना का? होती घरची आठवण? नाही, घरची आठवण होत नाही. वा, हे पंढरीस पांडुरंगाची इतकी दया आहे ह्या वारकऱ्यावर. पाऊस वारा ऊन कुठलंही पर्वा न करता पावली चालती पंढरीची वाट. माऊली, येणाऱ्या पिढीला आणि येणाऱ्या जे आपले गावकडे जे वर्ग आहे त्यांना तुम्ही काही हे करू इच्छिताल का, प्रवृत्त करू इच्छिताल का वारीला यावं म्हणून? नाही, आमचे मित्र श्री बंडू शेठ मोठे हे दरवर्षी 2-4 नवीन चेहऱ्यांना वारीमध्ये घेऊन यायचा त्यांनी पण केलेला आहे. यावर्षी मी, अजून त्यांचे चुलत बंधू, अजून 3 ते 4 लोकांना, नवीन लोकांना त्यांनी वारीत जोडलंय. आता मला असं वाटतं की मी पण तो असा थोडा पुढं चालावा. नाही 3-4 लोक पण एखादा माणूस तरी त्याला प्रवृत्त करायला हरकत नाही. आणि यावर्षी मी, पुढच्या वर्षी मी करणार प्रवृत्त. वा, म्हणजे ज्यो तसे ज्योतच ज्याला ते चलो, म्हणजे एकापासून दुसऱ्याला आणि दुसऱ्यापासून तिसऱ्याला निश्चितच हा सुख सोहळा माऊली खरंच कुठंच नाहीये. तुम्ही ज्या याची देही याची डोळा जो सुख सोहळा पाहिला ना, हा ना कुठल्या बी इंडियामध्ये नाही, जगभरात कुठं बी गेले तर हा सुख सोहळा तुम्हाला कुठंच भेटणार नाही. बरं, पुन्हा एक तुम्हाला सांगू इच्छितो, किंवा तुम्हाला ज्यांनी आणलं त्यांनी आणखीन तुमची इच्छा आहे का आपल्या गेवराईमधल्या, गेवराईच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा प्रवृत्त करावं म्हणून? हो, त्यांनी प्रवृत्त करावं. आणि त्यांची सवयच आहे, ते दरवर्षी नवीन लोक जोडतातच. आणि ते असं म्हणत नाही पूर्ण वारीसाठी या, 1-2 दिवस या. त्यांना पण माहितीये 1-2 दिवस आले की लोक परत जातच नाहीत. आणि आता मी कितीतरी लोक असे पाहिलेत की जे मागच्या वारीत त्यांनी आणले होते, त्यांना वेळ नव्हता, सुट्ट्या भेटत नव्हत्या, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तरी सुद्धा ते 2-2 दिवस का होईना वारीमध्ये येऊन गेलेच. आता आज 6व्या दिवशी सुद्धा काही 2-3 नवीन माणसं वारीमध्ये जॉईन झाले, जे घरी थांबले होते. कारण ते एकदा आले की ती वारीची ओढ लागतेच. म्हणजे सांगायचं म्हणजे बंडू शेठचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की खूप पुण्याचं काम ते बंडू शेठ करतायत. तसं जर पाहिलं तर म्हणजे माझा वारीचा काही संबंध संबंध पण नव्हता. कारण आता यंग जनरेशन, पण ते त्यांच्या आग्रह खातर आलो. आता सुरुवातीला आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला अडकवलं, पण आज वारीच्या शेवटच्या दिवशी ते आमचं म्हणणं वेगळं राहणार. कारण तुम्ही आणलं हे आमच्यावर, तुम्ही म्हणजे आम्हाला भगवंताच्या उपकार, म्हणजे भगवंत आमच्यावर ब्लेसिंग करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं आणलं. बरं, वारीमधला एखादा चांगला अनुभव सांगता येईल का तुम्हाला, जेजुरीचा, किंवा चालताना इकडं तिकडं तुम्ही फिरले चालले तिथला एखादा अनुभव, असा सर्वसामान्य लोकांना सांगायसाठी एखादा अनुभव आहे का? आता मी जो अनुभव सांगेल तुम्हाला त्या अनुभवावर खरं विश्वास पटणार नाही. 25 दिवसापूर्वी माझा उजवा पाय लचकला होता. आणि लचकल्यानंतर ते पाय चुकीचा पडल्यामुळं ते तुटल्यासारखा होता. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हा बेल्ट महिनाभर वापरा, कारण जे त्या घोट्याच्या जवळचे फ्लॅप तुमचे गेलेले आहेत. आता ते परत जुळायला कमीत कमी 1 महिना लागल. आणि तुम्ही तोपर्यंत ते जे दिलं होतं पायाला, ते लावल्याशिवाय तुम्ही चालू नका. कारण चालता सुद्धा मला येत नव्हतं, कारण ते कळ मारायचं. तर वारीला यायच्या आधी नुकतेच 20 दिवस झाले होते, थोडं कळ मारत होतं, पण तरी मी वारीला आलो. आणि वारीला आल्यानंतर जेजुरीच्या इथं माझ्या बरोबर अशी घटना घडली की आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या कडे पठारावरून
येत असताना एका उतारावर माझा परत तोच पाय इतक्या जोरात लचकला की तो जे बघणारे होते ते तर म्हटले हे पायच तुटला परत त्याच जागेवर परत. मग मला इतकं टेन्शन आलं की 25 दिवस झाले होते, 5 दिवस अजून बेल्ट लावायचा होता ना, आता परत हे पाय आवाज झाला आणि अक्षरशः मला उठता सुद्धा येत नव्हतं. मग आमचे मित्र श्री बापू अनुभुले आणि राहुल यांनी मला पकडून 2 किलोमीटर डोंगरावरून खाली आणलं आणि डोंगरावरून खाली आणल्यानंतर रूम खाली कुटीमध्ये गेल्यानंतर राऊटीमध्ये गेल्यानंतर आमचे मित्र बंडू शेटनी एक माणसा सांगून माझं पाय वगैरे चोळून दिला. आता सगळे म्हटले हे आता उद्याच्या दिवशी बस पकडतात घरची. तर सकाळी आम्ही 4 वाजता उठलो. बंडू शेट मला म्हणाले की तुम्ही काय आता गाडीत बसा आणि पुढच्या ठेप्याला या, 30-40 किलोमीटर आता काय तुम्ही चालण्याच्या परिस्थितीत नाही. पण मी बंडू शेटला म्हणालो की मला काय होतंय, टाच ठेवल्यावर दुखतंय पण मी पुढच्या पांज्यावर चालू शकतो, मला फक्त एक काठीची व्यवस्था तुम्ही करून द्या. काठीची व्यवस्था केली तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि ते म्हटले बघा आता तुमची इच्छा. मग आता त्यांना वाटलं बाबा आता इच्छा आहे तर चलून द्या. आणि मी त्यांना एवढं म्हणालो मला नाहीच राहावलं तर मी गाडीत बसल, चालता चालता भरपूर गाड्या भेटतात. आणि त्यांनी काठीची उपलब्धता करून दिली. काठीची उपलब्धता केल्यानंतर त्या दिवशी 22 किलोमीटर चालायचं होतं. 18 किलोमीटर मी चाललो. 18 किलोमीटर इतक्या वेदना झाल्या पण चाललो मी. पण आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या आळंदीच्या वारीमध्ये 20 लाख लोक येतात, पण त्या 20 लाखामधून एका माऊलीनी मला म्हणले काय तुमच्या पायाला काय झालं, म्हणजे मलाच विचारलं. मग मी म्हणालो काय नाही, माझा पाय लचकलाय ना, आता ते फार दुखतोय. तर ते म्हणाले चला मी तुम्हाला चोळून देतो. पण मी म्हंटल नको नको नको, हात नका लावू. आता मी माझी 2 किलोमीटरवर आमचं थांबणार आहे, त्या ठिकाणी आम्ही एकदा पाय खोल 2 किलोमीटरवर आहे आणि आमचा दिवस संपणार आहे, मग आम्ही मालिश करणार आहे. तरी त्यांनी ऐकलं नाही. दुसऱ्यांदा परत आहो तुम्ही ऐका माझं, मी करून देतो. मी म्हंटल की एकदा का पाय खोलला आणि ते पट्ट्या काढल्या की मला परत चालता येईल का नाही भरोसा नाही, मला गाडीतच बसावं लागेल. तरी त्यांनी परत तिसऱ्यांदा अहो माझ्यावर विश्वास ठेवा मी करतो. मग 4 वेळेस मी नाही म्हटल्यानंतर 5व्या वेळेस मी माझ्या मित्रांना विचारलं बंडू शेटना, हे माझ्या मागे लागलेत काय करायचं, आपल्याला उशीर होतोय, आपले सगळे लोक पुढे. ते म्हणले नाही करून घ्या, एवढे म्हणतायत माऊली. तर आम्ही एका झाडाखाली बसलो आणि माझ्या पायाला हात लावून देत नव्हतो मी. तर ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, एकदम शांततेत करतो. इतकं शांततेत फक्त हात फिरवला आणि 5 मिनिटं माझ्या पायाची मालिश केली हळूहळू हळूहळू. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की उद्याच्याला परत मी इथं थांबतो, तुम्ही परत या माझ्याकडे, मी मालिश करून देतो. 2 मालिश मध्ये तुमचं चांगलं होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथून मी निघालो काठी घेऊन, पण रस्त्याने चाललो तर ती काठी काही काम म्हणजे भार देता यायला लागला मला पायावर. आणि अक्षरशः एक 5 मिनिटांमध्ये मी काठी फेकून दिली. आमच्या ग्रुपमध्ये सगळे लोक म्हणजे ते म्हणले तुम्हाला प्रत्यक्षात पांडुरंगच भेटला. आणि ही माझ्या बाबतीत घटना घडली, त्याच्यामुळे मला तर अजून पण काटेच येतात की असं होऊ शकतं. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन परत सोडलं तर माझं जे दुखणं डॉक्टरांनी सांगितलं होतं महिनाभर नीट होणार नाही, एक्सरे काढून MD डॉक्टर होते आणि या पांडुरंगाने 2 मिनिटात माझं दुखणं घालवलं. म्हणजे हा एक खूप मोठा लाईफ चेंजिंग चमत्कारच म्हणावा लागेल. कारण डॉक्टर ज्या ठिकाणी म्हटले की 1 महिना तुम्हाला लावा लागल, त्यांनी ते 2 वेळ सोडूनच माझं पूर्ण हे झालं. म्हणजे हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे, त्यामुळं म्हणजे चमत्कारच वाटतो हा. सेठ माऊलीची एवढी कृपा आहे. पंढरीस पांडुरंग काय सांगतो माहितीये का, मागे पुढे उभा राहे संभाजित. म्हणजे तुमच्या माग मौर आजूबाजूला मी स्वतः उभा आहे. जोपर्यंत तुम्ही चालतात तोपर्यंत मी तुमच्या माग आहे. ज्या टायमाला तुम्ही थांबताल तुमच्या रूपात मी चालल तुम्हाला खांद्यावर घेऊन. ही तिची लीला आहे. कोणाची? पंढरीच्या राजाची, पंढरीस पांडुरंगाची. खूप लोक तुम्हाला सांगतो अशा डोळ्यामध्ये अक्षरशः घराकडं काय पाऊस आहे नाही, गावाकडं काही कमी आहे जास्ती आहे, दुःख आहे सुख आहे, सगळं विसरतात आणि वारीमध्ये चालतात. याचा सगळा अनुभव तुम्हाला साक्षात 1 3 ते 4 दिवसात आला. म्हणून तुम्ही येणाऱ्या पिढीला सांगा पंढरी
एक वेळच तरी पंढरीस पांडुरंगाची वारी करा. तुम्हाला सांगतो साहेब, मला पहिलं वाटायचे लोक का पांडुरंग विठ्ठलाकडं एवढं असं जातात, वारी का करतात, हे टाइम वेस्ट आहे इथपर्यंत मी विचार करायचो की 15 दिवस जाऊन काय ह्याच्यातून, पण प्राप्ती ज्या काय? वेळेस प्राप्ती काय असं तर इतर वेळेस मी भरपूर जणांना म्हणायचो की वारीच्या दिवशीच विठ्ठलाचं दर्शन का घ्यायचं, इतर वेळेस विठ्ठल तिथंच असतो, आपण ज्या वेळेस लोक नसतात त्यावेळेस जाऊन दर्शन घ्या. पण ती ज्या वेळेस आपल्या बाबतीत जो अनुभव येतो त्याच्यानंतर मला ते समजलं की बाबा आपण जे विचार करत होते ते पूर्ण चुकीचे होते. एक शक्ती असते वारीमध्ये आणि त्या शक्तीमुळं आपण पुढं चालत राहतो. आता आम्हाला तर अनुभव पण नव्हता चालायचा, पण 40-40 किलोमीटर आता मी दररोज चालायला लागलो. माऊली तुम्हाला आणखीन एक सांगतो, आषाढी एकादशीला स्वर्गामधले आहेत ना जेवढे देव आहेत ते पंढरी पांडुरंगाच्या आजूबाजूला असतात. आणि महाराष्ट्रामधले नाही जगभरामधले संतांना सुद्धा अशी पहिली वारी पंढरीची कोणी केलेली माहितीये का? महादेवानी केलेली आहे. महादेवाची पहिली वारी झालेली, तव वाऱ्याची सुरुवात झालेली आहे. आणि सगळे देव देवता संत महंत साधू सगळे त्या पंढरीश पांडुरंगाला भेटण्यासाठी आषाढी एकादशीला येतात. म्हणून इथून मोर न चुकता आषाढी एकादशीला तरी पंढरपूरला येण्याचं भाग्य आपल्या नशिबात लाभो, हेच तुम्हाला पंढरीस पांडुरंग सदिच्छा देवो. एवढंच बोलतो, थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.